सामन्याचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. सेमीफायनल क्रमांक 2 अर्थात थोड्याच वेळात आपल्याला समजेल कोणता संघ उभा ठाकेल श्री शिवप्रतिष्ठान 11 खंडाळा संघाचा विजयरथ रोखण्यासाठी. आपल्या संघासाठीचं पहिलं तर वैयक्तिक पहिलं षटक मैदानात घेऊन दाखल होत आहेत. खंडाळा गावचा एक धोरंदार अष्टपैलू डावखुरा वेगवान गोलंदाज ओव्हर द विकेट चेतन इंदलकर आणि त्यांच्यासमोर आव्हान असेल ओझरडे गावचा एक तडफदार खेळाडू ज्याच्या नेतृत्वाखाली या सेमीफायनल पर्यंत मजल मारली आहे श्री काळभैरवनाथ बावधन संघाने असा अष्टपैलू धुरंधर सुशांत शिंदे अर्थात दादू. चेतन इंदुलकर त्यांच्यासमोर आव्हान असेल सुशांत शिंदे आपल्या धाडकेबाज खेळीनं ही स्पर्धा गाजवणारा आणखी एक अष्टपैलू धुरंधर सुशांत शिंदे. पहिला चेंडूवर तुंग फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कड घेऊन चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. सुंदर असा बॅकअप अविनाश यादव यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू धाव संख्येत कोणतीही भर नाही आणि इथून पुढचं सुमधुर आवाज ऐकाल आपण अनिकेत कामटे सरांचा. धन्यवाद अभि. मॅच कडे जातोय आपण. यावेळेसचा बॉल ऑन साइडला हिट केलाय. जबरदस्त स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि प्रेक्षकांना आघात केलाय. तर रिव्हर्सच्या माध्यमातून आकाश काळेनं प्रभावित केलं. तेजसनं रिव्हर्सचे स्ट्रोक खेळले. बबलूच्या माध्यमातून रिव्हर्सचे स्ट्रोक आले आणि ही मॅच आता सेमीफायनल 2. यावेळेस बॅटची एज. ओहो यावेळेस बॅटची जरूर एज होती. क्षेत्ररक्षण थोडस खराब बी पडेल कारण अवघड कॅच देखील इथं तुम्हाला कन्वर्ट करावेच लागतील. महत्वाच्या मॅच मध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. काळ भैरवनाथ 11 संघासाठी तब्बल ऑक्शन मध्ये 14,000चं बीड घेणारा बॅट्समन रेडी होतोय. अर्थात प्लेअर फ्रॉम बावडा बावडा गावचा सुपरस्टार साहिल पवार. एका बाजूला आपण पाहतोय निलेश भोसले यांचा संघ बॅटिंगच्या भूमिकेत. समोर निलेश माने. स्ट्रोक चांगला आहे. क्लासिकल स्ट्रोक एक्स्ट्रा पॉवर. ब्युटी ऑफ टेनिस क्रिकेट चौकार.
विदाउट लॉस ऑफ एनी विकेट काळ भरवण्यात 11 बावधन संघाच्या. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय ही मॅच महत्वाची आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर चेतन आहे, त्यासोबत अभि दायगुडे सारखा खेळाडू आहे, ज्या खेळाडूचा क्लास मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलेला आहे वाघजाई वॉरियर्स मध्ये. त्यासोबत निखिल सोळसकर याही खेळाडूची निर्णायक भूमिका या मॅच मध्ये राहील. समोर जर आपण पाहिलं तर जिद्दी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे किंवा गाववाईज क्रिकेटमध्ये ओझरडे संघासाठी प्रतिनिधित्व करणारा सुशांत शिंदे हा खेळाडू कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच सोडत नाही. ही एक चांगला गुण या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनेक WPL आपण पाहिल्या, गाववाईज क्रिकेटचे सामने पाहिले. त्यासोबत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती साहिल पवार याही खेळाडूनं बावडा गावचं क्रिकेट गाजवलेलं आहे किंवा पुणे परिसरामध्ये अनेक टुर्नामेंट खेळलेले आहेत. त्यामुळे हे बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आपल्या भेटीला आलेलं आहे. अर्थात नमो चषक 2024 जो संघ जिंकेल तो 2 हात करेल शिवप्रतिष्ठान खंडाळा या संघाच्या बरोबर. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर रेडी. ओहो हो लपेटली आहे इसको. बॉलला पाठवले लांबच लांब, दूरच दूर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. 6 रन षटकार. बॉलिंग मार्क वरती भानुदास आहेत आणि पहिल्या बॉलचं भव्य स्वागत सुशांत या खेळाडूनं. हा खेळाडू बराच काळ शांत राहत नाही आणि ज्या वेळेला हा खेळाडू बराच काळ टिकतो त्यावेळेस समुद्राचा लाटा कसा भयानक होतात किंवा ज्या प्रकारे सुनामी येते त्या प्रकारे करण्यासाठी जाणला जातो. हो या वेळेस पहा पॉइंटच्या डोक्यावरतून पाठवलाय बॉलला दुसरा सुशांतचा ब्लास्ट. जबरदस्त फटकेबाजी झाली आहे. भानुदास यांच्यावरती पूर्णपणे प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलंय सुशांतनं. धावफलकाला आकार येतोय, मुसंडी मारतोय. स्कोर कार्ड 27 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळला, बॅकवर्ड स्क्वेअर लेन मध्ये राजेश जवळ आहेत, बॉलला फील्ड केला जाईल, एक सिंगल कंप्लीट केली जाईल, बॅकअप मिळेल चांगल्या प्रकारे आणि एकाच धावेवरती थांबवलं जात आहे. दोन्ही एंड आता हे खेळाडू तुटून पडण्याचा प्रयत्न आहे, कारण एका बाजूला आपण पाहिलं सुशांत शिंदे आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार खेळलाय आणि साहिल पवारच्या पहिल्याच बॉलवरती किंवा 1 बॉल फेस करत असताना चौकार खेळलेला आहे. त्यामुळं ही मॅच आता आपण पाहतोय 5 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्ही जर पाहिलं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पॉवर प्ले पहिल्या ओव्हरमध्ये झाला, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या नंतर आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यासोबत बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील आहे. यावेळेसचा बॉल पहा मिस टाइम स्ट्रोक झालाय, प्रॉपर टाइमिंग नाहीये या बॉलच्या पाठीमागे. एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, एक सिंगल के साथ कहाणी आगे. काळ भैरवनाथ 11 बावधन वर्सेस वाघजाई वॉरियर्स. दोन्ही संघांनी काशीनाथाचं चांगलं हा एक जयघोष केलाय आणि सेमीफायनल मध्ये उतरलेले आहेत. अडवा बॅटनं स्ट्रोक केला, गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, निखिल त्या रिजन मध्ये बॉलला फील्ड करेल, एक सिंगल मिळेल. 1 के साथ कहाणी आगे, कारवा आगे. तीस धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती. पहिल्या 2 बॉलवरती 2 ब्लास्ट आल्यानंतर भानुदास यांचं जबरदस्त कमबॅक. लोणंदगावचे खेळाडू गोलंदाज. स्ट्राईक वरती प्लेअर फ्रॉम बावडा साहिल पवार. साहिल पवार बॅटिंग मार्क वरती अराउंड द विकेट.
यावेळेस बैट ची एज पावर ऑफ पवार, बैट ची स्ट्रॉन्ग एज यहाँ से निकलती है तो समझो निकलती है। ओवर द रोप 4 रन, चौका है बॉस। यावेळेस बॅट चेंज, परंतु त्या रिजन मध्ये कॅच देखील सुटला आणि त्यानंतर आपण पाहतो बॅकअप मिळाला, परंतु थ्रो चुकीच्या एंडला आला. कारण एका बाजूला आपण जर पाहिलं तर साहिल पवारनं घरटं सोडलं होतं, परंतु पुन्हा एकदा सेफली घरट्यामध्ये सुरक्षित दाखल झालेला आहे. वाघसाई वॉरियर्स हाही संघ तगडा संघ आहे, समोरचा संघ देखील तितकाच तुल्यबळ. हो, यावेळेसचा नो बॉल, पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये चालू आहे. एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. कारण आपण जर पाहिलं ना तर हा बॉल फ्री हिटचा, क्या फ्री हिट की गेंद को बनाएंगे सुपर हिट. हा बॉल पुन्हा एकदा कॅच सुटतोय आणि तो बॉल सरळ चाललाय ओव्हर द रोप. 4 धावांसाठी नशिबाची साथ, किस्मत का सहारा, बल्ले का किनारा. 4 रन, चौकार. डीजे कम ऑन. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, गॅप मध्ये स्ट्रोक केलाय, मानव देशपांडेच्या आवाक्या बाहेर 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी खेल नहीं अब खिलवाड़ कर रहे हैं सुशांत शिंदे. सेट ऑन फायर, चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय, गॅप मध्ये स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षकांची दरी भेदतोय आणि हा बॉल पंचांचा येतोय इशारा. यस, 1 बाउंस, सीमा पार, चौकार. यावेळेसचा बॉल टप्पा पडतोय, हा बॉल डॉट बॉल येतोय, चांगला बॉल
फायनली 36 धावांवरती सुशांत खेळतोय आणि सुशांतच्या अर्धशतकासाठी राजू शेठ शिर्के पसरणी यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज सांगितलेला आहे. बॅट चेंज घेतले, यावेळेस सिंगलचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी होती परंतु संधी गमावली. एक सिंगल कंप्लीट केली गेली. अठ्ठेचाळीस धावा तब्बल धावफलकावरती टोटल टीमच्या. 48 रन्स विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. एकही खेळाडू तंबूच्या आश्रयाला नाहीये आणि काळ भैरवनाथ 11 बावधन हा संघ पूर्ण करतोय 48 धावा. 3 षटकांचा खेळ संपला आणि सुशांतची वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच आता डिस्कशन केलं जात आहे. अभि धायगुडे, राजेश जवळ, निखिल आलाय त्या रिजन मध्ये आणि या खेळाडूंमध्ये डिस्कशन झालंय. डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट अँड अरेंजमेंट असं म्हटलं जातं. नंतर ऍडजस्टमेंट अरेंजमेंट करण्यापेक्षा आधी विचार विनिमय कधीही चांगला असतो. परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती नेहमी आपल्याला यशाकडे वाटचाल करून देण्यासाठी प्रेरणा देत असते आणि म्हणूनच आता ही मॅच महत्वाची आहे. पहा, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टनिटी. क्रिकेट हा गेमच असा आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे कधी हा खेळ रंग बदलत असतो. तीन ओव्हरचा खेळ संपला. 48 धावा धावफलकावरती आहेत. महत्वाची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. जिंदगी का रास्ता आसान तो कभी नहीं होता, विना संघर्ष हा महान कोई नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव पत्थर भी हा भगवान नहीं होता. आणि या क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक खेळाडू अगदी रणरणत्या उन्हामध्ये आपल्या टीमसाठी संपूर्ण योगदान देतोय. कारण खेळाडूंना माहितीये येणाऱ्या काळामध्ये याच ग्राउंडवरती या तालुक्यामध्ये स्पर्धांचा खच पडणार आहे आणि अनेक स्पर्धा येणाऱ्या तुम्हाला खेळाडूंना ती संधी निर्माण करून देणार आहेत आणि म्हणूनच खेळाडू स्वतःभोवती वलय निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. षटक क्रमांक 4 अभि धायगुडे बॉलिंग मार्क वरती. यावेळेसचा बॉल निश्चित आउटसाइड द ऑफ स्टंप, नो डाऊट इट्स अ वाईट बॉल. आणि ज्या प्रकारे अर्धशतकाच्या हा खेळाडू उंबरट्यावरती आहे आणि ज्या बॅटनं जो खेळाडू खेळतोय ती बॅट AA अक्षय सूर्यवंशी यांच्याकडून गिफ्ट दिली जाईल. आडवा बॅटनं हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक 38 सर्कल मधून आपण पाहतोय बॅकअप मिळेल आणि त्या रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाईल. खास करून अक्षय सूर्यवंशी यांच्याकडून ही बॅट गिफ्ट दिली जाईल आणि एका सिंगलच्या साथीनं काळ भैरवनाथ 11 संघ पूर्ण करतोय धाव फलकावरती 50 धावा. 50 रन्स ऑन अबाउट. यावेळेसचा बॉल, वाह, सुपर क्लासिकल पॉवर ऑफ पवार. साहिल पवारचा बेधडक अंदाज, 6 धावा षटकार. खेळाडू दोन्ही खेळाडू संपूर्ण मॅच वरचा ताबा मिळवलाय किंवा तुटून पडलेत. एक आयन सुशांतता ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय तोच रिदम साहिल पवार. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक बॅकअप देण्याचा प्रयत्न करेल. एक सिंगल तर कंप्लीट केली आहे आणि त्यानंतर 2 धावांचा देखील प्रयत्न केला परंतु तिथं पंच कळवतील इट्स अ चौकार. 4 रन. डीजे कमॉन. $60 रन स्कोरबोर्ड वरती. याही वेळेस कव्हरच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कॅच कॅरी केला जातोय. साहिल पवार नावाचं वादळ शमलंय
आणि जल्लोष पहा निलेश माने यांचा. ज्या प्रकारे आपण पाहतोय साहिल पवार बाद झाल्यानंतर मात्र जल्लोष केला गेलाय, कारण महत्वाचा बॅटर या खेळाडूला थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे. निलेश माने विरुद्ध निलेश भोसले लावून त्यांना सफलता मिळाली आणि ती सफलता जबरदस्त आहे. साहिल पवारचा खेळ थांबवल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बाळू कोळी अर्थात रमेश कोळी. हाही खेळाडू अनेक सिरीज मध्ये किंवा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे आणि याही खेळाडूनं खास करून साताऱ्याचं क्रिकेट गाजवले. बावधन प्रीमियर लीग या खेळाडूनं गाजवले. बावधन प्रीमियर लीग मध्ये सिरीजचा मानकरी होता प्लेअर फ्रॉम बावधन. नेक्स्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फसलाय का स्ट्रोक, त्यानंतर अचानक दिशा बदलली बॉलनं आणि बॉल सीमारेषा ओलांडून जाईल 4 धावांसाठी. पहिलाच बॉल रमेशच्या बॅटमधून चौकार. सुपर क्लासिकल मॅच, पैसा वसूल मुकाबला, सेमीफायनल 2. त्यावेळेस स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक पुन्हा बीट झाले. ये क्या चल रहा है भाई. अब ज्या वेळेस आपण पाहतोय जिथं स्ट्रोक खेळला जातोय तिथून बॉल निसटतोय आणि तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. अगदी राजेश जवळ त्या रिजन मध्ये होते आणि त्या रिजन मधून बॉल निसटून गेला 4 धावांसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 2 बॉल आणि 2 चौकार रमेश कोळीचे. स्कोर कार्ड तब्बल 68 धावा. पंच्याहत्तर धावा तब्बल 75 ओव्हर नंबर 5. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, येणारे 4 बॉल, निर्णायक बॉल. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल निखिल यांचा. हो परफेक्ट ब्लॉक, परंतु तिचं बॉल अगदी नशिबाची साथ मिळाली आणि त्यानंतर बॉल थांबलाय. 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न होता, परंतु 2च धावांवरती मांडलं जाईल समाधान.
77 रन्स ऑन बोट. रमेश बॅटिंग मार्क वरती आहे. बॅटचे वन बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न. 1 से कहाणी आगे बढ़ेगी. 1 के 7 कहाणी आगे. अगदी अभि धायगुडे पहा ज्या प्रकारे आता तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये खांदे झुकलेत, परंतु खांदे झुकवून चालणार नाही. ही महत्वाची मॅच आहे आणि या मॅच मध्ये तुम्हाला मैत्रीपूर्ण जरी तुम्ही खेळत असाल तरी सुद्धा संघर्ष करायचा आहे. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षामध्ये तेवढा दम असणं गरजेचं आहे. हारना भी मंजूर है हमें, बस संघर्ष में उतना दम होना चाहिए. 2 बॉल येणारे बाकी आहेत. पर्सनली 45 धावांवरती सुशांत आहे. टोटल टीमची धावफलकावरती धावा आहेत 78-78. येणारे 2 बॉल. ओहो, परफेक्ट ब्लॉक. परफेक्ट ब्लॉक, लाजवाब बॉल, बेमिसाल गोलंदाजी आणि इथं अक्षरशः थांबवलं सुशांतला. अक्षरशः आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये डिफेन्सिव्ह मोड मध्ये आणलं. एक जबरदस्त ब्लॉक निखिल सोळस्कर याही खेळाडूच्या माध्यमातून. लास्ट बॉल, गोल्डन डिलिव्हरी ऑफ द मॅच. रिव्हर्स अटेम्प्ट केला करण्याचा प्रयत्न आणि इथं नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रमेश बाद होईल. सुशांत राहतोय नॉट आउट 45 धावांवरती. स्कोर कार्ड टोटल टीम काळ भैरवनाथ 11 78 धावा मॅच जिंकण्यासाठी. 5 षटक 30 चेंडू आणि 79 धावांचं मोठं लक्ष.
पहिली ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर मधने पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट आणि पहिलाच बॉल सीमारेषेला आग लावत 4 धावांसाठी चौकार. या ओव्हर मध्ये जमेल तितक्या धावा गोळा करण्याचं लक्ष असेल किंवा टार्गेट असेल वाघजाई वॉरियर्स संघासमोर. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक, त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले गेलेत. बाळू कोळी स्वतः आता या कब्बर रिजन मध्ये उभा राहिलाय. रिव्हर्सचे फटके रोखण्याचा प्रयत्न केला गेला करण्याचा आपण पाहतोय स्ट्रॅटेजी. यावेळेस बॉल हवेमध्ये आणि इथं आपण पाहतोय पंचांचा इशारा अजून येणं बाकी आहे. कोणताही दबाव किंवा कोणी खेळाडू काही बोलणार नाही. जबरदस्त बॅटल आपण पाहतोय मैदानामध्ये. यस, थर्ड अंपायर रिव्ह्यू. कोणीही मेन स्क्रीन जवळ जाणार नाही, फक्त आणि फक्त पंच जातील. आपली युट्यूब टीम रेडी आहे आणि एलईडी वरती आपण पाहूया कम्प्युटर रेडी आहे. त्या रिजन मध्ये स्लो मोशन वरती तयार ठेवा आणि टीम स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून अर्थात आकाश, प्रीतम आणि भूषण यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलं गेलंय. या क्रुशियल मुवमेंट मध्ये पंचांना फक्त रिव्ह्यू घेण्याचा अधिकार आहे. लक्ष घ्या, खेळाडूंना कोणताही अधिकार नसेल रिव्ह्यूचा. इथून पुढे फक्त आणि फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. एक महत्वाची विकेट पणाला लागली आहे. दोन्ही संघाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये एलईडी स्क्रीन वरती पंच रेडी आहेत आणि आता हृदयाचे ठोके वाढतायत. धक 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 वाढलेले आहे, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय स्लो मोशन मध्ये हा कॅमेरा आपण वर्क आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क देखील झालंय. पंच येतील, त्यांचा निर्णय कळवतील, परंतु निखिल यांचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला. तो प्रयत्न फसला का हे देखील पाहायचंय. दोन्ही संघातले खेळाडू निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये अगदी युट्यूब स्क्रीन जवळ सगळ्यांच्या आशा लागलेल्या आहेत. महत्वाच्या क्षणी, महत्वाच्या मॅच मध्ये आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स अ विकेट, बिग विकेट डाऊन. एक फायनल डिसिजन आलाय. पहा, स्क्रीन जवळ कोणताही खेळाडू नव्हता, आर्ग्युमेंट चालणार नाहीये. इट्स अ फायनल डिसिजन, बिग विकेट डाऊन. खाती फिरवण्याची ताकद होती, परंतु एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू घेतल्यानंतर रिव्हर्सचा पर्याय रोखल्यानंतर निखिलनं स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तोच प्रयत्न पहिला मिळाला, परंतु तो प्रयत्न फसल्यानंतर साहिल पवार यांनी अप्रतिम झेल कॅरी केला आणि महत्वाचा धक्का लागला. एक जबरदस्त विकेट, विकेट नंबर फर्स्ट. निखिल सोळसकर बॅक टू पवेलियन. वाघजाई वॉरियर्स संघासाठी हा महत्वाचा धक्का आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये जितक्या ताकदीचा बॅटर मैदानामध्ये मैदानाच्या बाहेर गेला ना, तितक्याच ताकदीचा बॅटर मैदानामध्ये अभिदाई गुडे याही खेळाडूंना मागच्या मॅच मध्ये, मागच्या इनिंग मध्ये संपूर्ण एक हाती सामना फिरवलाय. परंतु आता निश्चित प्रेशर थोडं बिल्ड होईल मी म्हणेन वाघजाई वॉरियर्स संघावरती, कारण निखिल सारखा खेळाडू मैदानामध्ये नाहीये. मदने यांना ती सफलता मिळाली. त्यावेळेसचा स्ट्रोक कव्हरला तितकंच लाजवाब क्षेत्ररक्षण. थ्रो पहा, अचूक थ्रो मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी बॉलर जवळ, स्टंप जवळ तो थ्रो डायरेक्ट आलाय आणि एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. काळ फिरवण्यात 11 बावधन लेफ्ट हँडेड बॅटर वाघजाई वॉरियर्स साठी चेतन इंदलकर
या खेळाडूवरच्या खांद्यावरची जबाबदारी वाढली. 79 धावांचं मोठं टार्गेट. यावेळेस फुलटॉस होता, संधी होती मोठा स्ट्रोक खेळण्याची. पुन्हा एकदा थर्ड अंपायर रिव्ह्यू अर्थात तो रेफरल पाहिला जाईल आणि कमिटीचा एक सदस्य फक्त तिथं जाईल, बाकी कुठेही जाणार नाही. पंच मैदानाच्या आतमध्येच थांबतील. निलेश भोसले सर, पहा कोण आहे कमिटीचा तुमचा ऑथराइज, कारण तुमची मॅच आहे, तुम्ही येणार नाही, निलेश माने येणार नाही. या ठिकाणी ओमकार बिपिन महाडिक सर, आपण स्क्रीन जवळ जावा. बीमर बॉल साठी थर्ड अंपायर रिव्ह्यू होता. पंचांनी कळवलं इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल आहे, संधी आहे सुपर हिट करण्याची. फ्री हिटचा बॉल, हेलिकॉप्टरचं उड्डाण, सरळ पाठवलाय बॉलला हवेमध्ये. निखिल शेडगे त्या रिजन मध्ये वन बाउन्स बॉल फील्ड करेल आणि तोपर्यंत मिळतील 2 धावा. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न राहील वाघजाई वॉरियर्स संघाचा. वॉरियर्स या नावातच योद्धे, आणि योद्धे सहजासहजी हार मानत नाही. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाहीये, मिस टाइम स्ट्रोक होतोय. कोणती धाव घेतली नाही या बॉलवरती अभियांनी, आणि ओव्हर नंबर फर्स्ट प्रगतीपथावरती असताना 9 धावा पाहायला मिळत आहेत. परंतु मी निश्चित म्हणेन किंवा अधोरेखित करेन, निखिलची विकेट आल्यानंतर थोडं प्रेशर जाणवतंय. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड, दांडी 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 गुल. अभिदाई गुडे बॅक टू पवेलियन. डीजे कम ऑन. मध्ये असली खिलाडी कोण है, कारण सेमीफायनल 2 साहिल पवार प्लेयर फ्रॉम बावडा, समोर चेतन इंदलकर लेफ्ट हँडेड बॅटर. एकोणऐंशी धावांचं लक्ष आहे आणि ते लक्ष पार पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथं ओव्हर नंबर 2 टार्गेट करणं गरजेचं आहे. हो वाट बॉल यार, परंतु हा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल येतोय आणि पंच कळवतील हा बॉल एक्स्ट्रा रन देऊन जाईल. चेतन इंदलकर याही खेळाडूमध्ये एक हाती सामना फिरवण्याची ताकद आणि धमक आहे. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला प्रवीण पोळ त्या रिजन मध्ये बॅकअप मिळेल, सेफली बॉल गॅदर केला जाईल. 1-7 कहाणी आगे. ज्या प्रकारे आपण पाहतोय आता प्रत्येक चेंडू महत्वाचा झालाय वाघजाई वॉरियर्स संघासाठी, प्रत्येक बॉल निर्णायक झालाय आणि प्रत्येक बॉल वरती चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करणं अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणावरती खंडाळा तालुक्यातले प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मोठ्या प्रमाणावरती वाईचे तर प्रेक्षक दर्जेदार किंवा दैदिप्यमान स्पर्धा कुठलीही सोडत नाहीत.
अगदी आपण पाहतो अनेक स्पर्धांमध्ये वाईचे प्रेक्षक खेळाडूंना दाद देत असतात आणि वाईच्या प्रेक्षकांचा एक महत्वाचा गुण काय आहे तर खेळाडू कोणत्या गावचा आहे ह्यापेक्षा खेळाडू खेळ कसा करतो आणि त्या खेळाला निश्चित दाद दिली जाते. यावेळेसचा स्ट्रोक मिडल केलाय, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, मॅग्निफिसंट स्ट्रोक, बॉलला पाठवलंय सीमा पार, स्क्वेअर लेग, 6 धावा षटकार. बॉल 62 ची गरज या ग्राउंड वरती आव्हान निश्चित अवघड नाहीये, सोपं देखील नाहीये. भानुदास शेळके बॅटिंग मार्क वरती षटकार आला, तदनंतर कमबॅक साहिल पवारचं पाहिलं मिळत आहे. षटकारानंतरचा बॉल अप्रतिम हाताळला. एक तेरी एक मेरी वाली कहानी, एक बॉलर की गेंद है तो एक बैट्समैन की गेंद है. स्ट्रोक खेळलाय हवेमध्ये, ऑन दी राईज, डाऊन दी बॉल येईल क्षेत्ररक्षक आणि इथं पकडली या कॅच. साहिल पवारला मिळते सफलता. दुसरा या ठिकाणी आपण पाहतोय मोहरागार. आडवा बॅटनं स्ट्रोक खेळलाय, कॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ऋतिक त्या रिजन मध्ये बॉलला गॅदर करतोय, एक सिंगल कंप्लीट केली जाते. राजेश जवळ टेनिस क्रिकेट, वाई टेनिस क्रिकेटचा बाहुबली फलंदाज म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि आता बाहुबली अंदाजाची गरज आहे मैदानामध्ये टीमला. आउटसाइड द ऑफ स्टंप, यस इट्स अ व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती अंकित. रन कैसे भी हो आने जरुरी है. ज्या प्रकारे चेतन उंदलकर एकाकी झुंज देतोय आणि ही झुंज देखील दाद देण्यासारखी आहे. स्ट्रोक फसला, बॉल हवेमध्ये, साहिल पवार, पॉवर ऑफ पवार, परंतु पहा आधीच सेलिब्रेशन झालं, त्यानंतर सोमनाथ यांच्याकडून कॅच सुटला. ही रील व्हायरल व्हायला काय हरकत नाही. आहेत 2 ओव्हरचा संपला खेळ आणि आता इक्वेशन आपण मांडतोय. येणारे 18 बॉल 59 धावांची गरज. येणारे 18 बॉल आणि 59 ची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? कॅच सुटल्यानंतर बऱ्याच वेळेला आपण पाहतो खेळाडू पुन्हा एकदा काउंटर अटॅक करत असतो किंवा त्या खेळाडूचा कॉन्फिडन्स दुणावतो आणि आता या खेळाडूचा पुनर्जन्म झालाय. आता चेतन इंदलकर मैदानामध्ये हावी राहील का? 18 बॉल आणि 59 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत. यावेळेस जले पे छिडका है नमक, परंतु त्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी डगआउट जवळ कॅच कॅरी केला
आणि इथं चेतन इंदलकरला तंबूचा आश्रय दाखवलाय. सुशांत शिंदेला पहिल्याच बॉलवरती मिळाली सफलता. कुठेही गेलेली नाहीये. तर नक्कीच आपण पाहतो बदल ही खरंच काळाची गरज असते आणि छोटे छोटे बदल देखील महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि तोच बदल आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाजात होतोय बदल. अभिजित मांढरे आणि निश्चित आपण पाहतोय खंडाळा तालुक्याचा एक जबरदस्त आवाज मौलाली पटेल यांचा तुम्ही आवाज ऐकताय. बॅट्समनचं नाव नमस्कार, स्वागत है सभी दर्शकों का सेमीफाइनल का ये दूसरा मुकाबला और ये बड़ा शॉट खेलने की कोशिश. मिड विकेट की दिशा में इतना अच्छा कनेक्शन नहीं, एक ही रन मिलेगा. एक रन से कुछ हासिल नहीं होगा, बड़े शॉट चाहिए अगर इस मैच को जीतना है तो. 22 रन पे पहुंचा है स्कोर. तीसरा ओवर जारी. 15 गेंदे 57 रन. नाम मुश्किल तो है लेकिन नामुमकिन नहीं. और ये हवा में गेंद, एक और मौका और एक और विकेट सुशांत शिंदे के नाम. काफी मुश्किल ये वाकजाई वॉरियर्स के लिए. बल्लेबाज का नाम और ये भी हवा में गेंद, एक और मौका और एक और विकेट सुशांत शिंदे इनके नाम. तीसरा विकेट लिया. अब तो ऐसा लग रहा है कि काळभोरनाथ 11 और ये अच्छा शॉट यहां पर मिड विकेट की दिशा में. फील्डर वहां पर मौजूद लेकिन एक रन ही मिलेगा. एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 23 पर पहुंचा स्कोर. गियर बदलना होगा यहां पर. कोशिश करिए आप, बड़े शॉट. 12 गेंदे 56 रन और साहिल पवार अपना निजी दूसरा ओवर टीम के लिए चौथा ओवर लेकर. क्या बल्लेबाजी की थी दोनों बल्लेबाजों ने और अपनी टीम को इस मजबूत स्थिति में पहुंचाया था. और थोड़ी सी खुशबू उनको आ रही होगी कि फाइनल का मुकाबला आप खेलेंगे. लेकिन क्रिकेट है, यहां पे कुछ कह नहीं सकते. आखिरी गेंद तक 12 गेंदे 56 रन की दरकार. पहली गेंद और ये काफी तेज तर्रार गेंद. यहां पर बड़ा शॉट खेलने की कोशिश लेकिन नाकामयाब रहे वहां पर अविनाश.
काफी बड़ा स्कोर और उसका पीछा करते हुए वागजाई वॉरियर्स की टीम 1 लाख रुपए का कैश प्राइज जो फाइनल मुकाबला जीतेगा इस टूर्नामेंट का, 1 ही रन मिलेगा। कहीं ना कहीं कंधे झुकते हुए राजेश जवळ, देखते क्या करते। तगड़ा बल्लेबाज है, बाहुबली खिलाड़ी, बड़े शॉट खेल सकते हैं, लेकिन यहां पर पहाड़ काफी बड़ा उनके सामने। और ये बड़ा शॉट, बढ़िया शॉट, और यहां पर एक और मौका ऋतिक का, ये भी सेलिब्रेशन करने के स्टाइल में गिर चुका है ऋतिक से। कैचेस होने चाहिए अगर आप फाइनल मुकाबला खेल रहे हो, भी नवोद चषक का 1 लाख रुपए का कैश प्राइज इस टूर्नामेंट के लिए। और इस बार अच्छा कनेक्शन राजेश का, सॉरी अविनाश का, 6 रन मिलेंगे, लेकिन इससे सिर्फ फासला कम होगा। देखते क्या होता है अभी। साहिल पवार का काफी अच्छा प्रदर्शन इस मैच में। सुशांत शिंदे, तारीफ करनी होगी दोनों बल्लेबाजों की। और ये वही डॉट गेंद, इसके चलते ओवर की समाप्ति। आखिरी 6 गेंदें लगभग इस मैच को छह गेंदे 48 रन की दरकार। इसके बाद होगा फाइनल मुकाबला। गेंदबाज करो निखिल। भुईंस गांव के खिलाड़ी निखिल, कोई प्रेशर नहीं उनके ऊपर। और ये ऑफ स्टिक के काफी बाहर गेंद, उसके चलते एक अतिरिक्त रन। कोई दिक्कत नहीं गेंदबाज को, सिर्फ औपचारिकता ही बाकी है इस मैच में। थोड़ा सा जल्दी खत्म करें इस मैच को, फाइनल मुकाबला खेलना है आपको अभी। इसके बाद फाइनल में पहुंच चुकी टीम शिव प्रतिष्ठान खंडाला, और एक और अतिरिक्त रन। दबाव है ही नहीं गेंदबाज पे, लेकिन फिर भी वाइड कर रहे। थोड़ा सा समय बचाइए, गेम को खत्म करिए जल्दी। शिव प्रतिष्ठान खंडाला और श्री काल भैरवनाथ 11 पावधन होम ग्राउंड उनका। और ये खूबसूरत मैदान पहाड़ियों के बीचों बीच। और ये भी अच्छी यॉर्कर गेंद, सिर्फ 1 ही रन मिलेगा। इस बीच फुल टॉस गेंद, वहां पर डाउन द ग्राउंड खेला उसको, कोई खिलाड़ी मौजूद नहीं। 4 रन मिलेंगे, 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ।
और इस बार एक और हवा में गेंद क्या पर कैच लेंगे साहिल पवार। एनर्जी वेस्ट नहीं करना चाहते हो। फाइनल मुकाबला जो खेलना है सामने वाली टीम में बबलू यादव, आकाश सोलस्कर जैसे खिलाड़ी, और ये रोमांचक होगा मुकाबला। थोड़ी देर में पता चलेगा कितने ओवर का होगा ये मुकाबला। और कैच का यहां पर चांस, और ये पोहोचलेल्या दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन। बावधन संघ आणि खंडाळा संघ नक्कीच केवळ औपचारिकता बाकी, शेवटचा चेंडू या सामन्याला। यानंतर आपण पाहणार आहोत एक सुपरहिट ब्लॉकबस्टर महाअंतिम सोहळा, महाअंतिम मुकाबला। आयोजकांपैकीच एक असलेला निलेश भोसले यांच्या मालकीचा संघ अर्थात श्री काळभरनाथ इलेव्हन बावधन हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय। तरी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया। होशियार जाने वाले जरा